हॅलो, नमस्कार मंडळी. कालचा तुम्ही व्हिडिओ बघितलात, त्याला छान असा रिस्पॉन्स दिलात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर आईने आपल्याला गावावरून काही गावची भेटवस्तू पाठवली होती. त्याच्यामध्येच अळूची मुळं, तीच अळूची कंद पाठवली होती. त्याची भाजी कशी करायची हे आपण भरपूर विचारलं होतं, तर काहींनी आपल्याला व्हिडिओच्या खाली रिस्पॉन्स दिला आणि ती भाजी कशी बनवतात हेही सांगितलं होतं. तर त्याच पद्धतीत आणि थोडीशी माझी इकडची तिकडची पद्धत घेऊन आपण ही छान अशी भाजी बनवली आहे. कंद छान धुवून घेतली आणि कुकरला एक शिटी करून घेतली. त्याच्यानंतर एक छोटा टोमॅटो आणि दीड कांदा आपण घेतलेला आहे आणि छान असे लसूण घ्यायच्या पाकळ्या घेणार आहोत. कंदाला एकच शिटी करायची नाही, तर ते खूप असे गिळगिळीत होतात, चिकट चिकट होतात, त्यामुळे जास्त शिट्या करायच्या नाहीत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, दीड कांदा आणि एक टोमॅटो. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्याच्या आधीही आपण चॅनलवरती व्हिडिओज टाकत होते, छान असा रिस्पॉन्स येत होता, पण काही अडचणींमुळे आपण व्हिडिओज टाकणे बंद केले आणि आपले खूप सारे सबस्क्रायबर हे अनसबस्क्राईब झाले. प्लीज मंडळी, ह्याच्यापुढे ही व्हिडिओ येतील आणि तुमचा जो माझ्यावरचा विश्वास होता, ज्या कारणाने तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं, तोच विश्वास पुन्हा ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान अशी कंद गार झाली आहेत आणि आपण आता त्यांचे काय करतो, साल सोलून घेणार आहोत. जी मोठी मोठी कंद होती त्याची साल जरा जाडसर होती आणि ती जरा सोलायला थोडंसं जरा करूया. आणि जी बारीक कंद होती ती एका शिट्टीमध्ये पण एवढी छान शिजली की त्याची काय बोलतात, मांसासकट ती निघत होते. त्यामुळे जरा ती हाताला चिकट अशी लागत होती. छान अशी कंद सोलून झालेली आहेत बघा. आता आपण काय करायचं, ते कंद आपल्याला बारीक बटाट्याच्या कापासारखी कापून घ्यायची आहे. जी बारीक कंद आहेत ना, ती खरंच कापतानाही हाताला चिकटत होती, पण जी मोठी कंद होती ती एकदम छान अशी बटाट्यासारखी सुकी सुकी होती. छान अशी कंद फटाफट कापून घेतली आणि ह्याच्या फोडणीसाठीच बघा, लसूण, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि काय बोलतात, ही भाजी थोडीशी चिकट होते, म्हणून तिचा चिकटपणा कमी करण्यासाठी आपण इथे 3 ते 4 असे कोकम घेतलेले आहे. तुमच्याकडे कोकम नसतील तर तुम्ही इथे आमचूर पावडरही वापरू शकता. भाजी छान अशी कापून झालेली आहे. आता आपण ह्याच्या फोडणीची तयारी करून घेणार आहोत, पण त्याआधी आपण सगळी ही बाजूचा जे कचरा होता तो टाकून देऊया. कढई छान पुसून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण तेल गरम करणार आहोत. तेल असं छान गरम झालं की त्याच्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कांदा आणि कढीपत्ता छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा मऊसूद होऊन द्यायचा आहे. कांदा मऊसूद झाल्याच्या नंतरच आपल्याला पुढचे प्रोसेस करायची आहे. तुम्ही जे आपल्याला रिस्पॉन्स दिला, तुम्ही ज्या कमेंट्स केल्या, त्याच्यामुळे मला ही भाजी बनवणं सोपं झालं. ज्या ज्या मंडळीने आपल्या व्हिडिओला कमेंट केल्या आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद. असेच कमेंट करत जा. ज्या गोष्टी मला येत नसतील त्या मी तुम्हाला विचारत जाईल आणि त्याचंच तुम्ही उत्तर दिलात तर मला कसं ती गोष्ट सहज करता येईल. कांदा परतल्याच्यानंतर आपण टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून झाल्याच्या नंतर आपण जी कंद कापून घेतली होती ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत, पण त्याच्या आधी कोकम घालायचे आहे. कोकमामुळे त्याचा चिकटपणा निघून जाईल आणि कंद हे तेलात टाकली की त्याच्यामुळे काय होतं, त्याचा जो चिकटपणा आहे तो अजून कमी होतो, कारण की त्याला तेल लागतं आणि तेलात फ्राय होतात छान अशी, त्यामुळे त्याचा चिकटपणा अजून कमी होतो. आता ह्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये की हळद, धणा पावडर, आपला मालवणी मसाला, आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि मी बेडगी मिरची पावडर घातली, ज्याच्याने कसा आपल्या भाजीला लाल रंग हा खूप सुरेख येईल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ही भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. बघा भाजीला कसला मस्त रंग आलेला आहे आणि भाजी अजिबात चिकटही दिसत नाही आहे.
ही भाजी छान अशी शिजते आहे. त्यावर काय करायचं आहे, आपण 1 चमचा, जास्त नाही तर 1च चमचा आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे भाजीला छान असा मसाला सुटतो आणि ही भाजी अजून रुचकर लागते. आता छान अशी भाजी ही पुन्हा ढवळून घेणार आहोत आणि भाजीवरती झाकण ठेवून मिनिटभरच झाकण ठेवायचं, जास्त ठेवायचं नाही, नाही तर भाजी चिकट होते. मिनिटभर झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे आणि बघा आपली छान अशी ही भाजी तयार झालेली आहे. कशी छान दिसते आहे की नाही. आणि ही भाजी मंडळी एवढी सुरेख झाली होती, पहिल्यांदाच बनवली होती आणि पहिल्यांदाच खाल्ली होती. मलाही आवडली, मिस्टरांनाही आवडली आणि मुलांनीही आवडीने खाल्ली. बरोबर बनवली आहे की नाही भाजी नक्की सांगा.